सौ मंगला दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका। आम्ही दरवर्षी महालक्ष्मीचे आरास करतो। असा आरास करतो की जेणेकरून मग महिला कुठं लांब बाहेर न जाता पुरुष असं देवळाच्या ह्याच्यातूनच आम्ही हे करतो। तर गेल्या वेळेस हेमाडपंथी देवळाचे सगळे देऊळ केलेलं होतं आणि ह्या वर्षी बालाजीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा लोक यायला लागलेत, बघायला पण येतात आणि दर्शनही घेतात। त्यांना तिकडे जाण्याची शक्यता कमी असते। तर हे प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे असं करत असतो, पण यातून काय साध्य होईल हे त्याच लोकांना माहिती आहे की काय कला असतील, काय करतात हे लोक, असं लोकांना वाटतं। तसं हुबेहूब मंदिर साकारतो। हुबेहूब मंदिर पण साकारतो। माझा नातू याच्यामध्ये फार परफेक्ट आहे, तो सगळं करतो। काय असं द्या तो एकदा बघितलं की ते सगळं करायचं हे लक्षात घेऊनच करतोय। आज 15 दिवस झाले आज तो करतोय सगळं हे आरास आणि छान झाले पण ह्याच्यातून। माझे नाव मोनाली विनोद कोल्हे। आम्ही विष्णुमिल चाळीमध्ये राहतो आणि 40 वर्ष झालं आम्ही महालक्ष्म्यांचा देखावा आरास करतो। तर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारची आरास केली जाते। गेल्या वर्षी 2022 साली आम्ही हिमालय पर्वत केला होता आणि 2023 साली म्हणजे पार्वतीनी महादेवाच्या पिंडीला बेल वगैरे वाहतात तसा देखावा केला होता आणि म्हणजे देवदेवतांचेच देखावे आम्ही सादर करतो। आणि 2024 ला आम्ही हेमाडपंथी मंदिर केलं होतं, जे प्राचीन काळी होतं, पण ते आता सध्या प्राचीन काळाचं सगळं नष्ट होत असल्यामुळं ते देखावा करून दाखवण्यात आलं। आणि 2025 ला आम्ही आता सध्या बालाजी तिरुपतीचं देखावा केलाय, जो तिथं बालाजी मंदिर जे आहे रेणुगुंट्याला, तिथं कसं आहे की तुपाच्या वातीतच बालाजीची मूर्तीचं दर्शन घेतलं जातं। त्याच प्रकारे आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो खूप चांगल्या प्रकारे तयार झालाय देखावा। आणि खूप जणांना असं वाटत होतं की यावर्षी काय, की खूप जणांना अशी उत्सुकता अशी की तुम्ही यावेळेस महालक्ष्मीच्या आरासला कोणता देखावा करणार आहे। तर आम्ही तो जरा सस्पेन्स मध्येच ठेवतो, कारण जेणेकरून आलं की त्यांना बघितलं की असं आकर्षित व्हावं की बापरे हा खूप सुंदर झालाय। त्याच्यासाठी आम्ही तो कुणालाही सांगत नाही की आम्ही काय करतोय। डायरेक्ट ज्या दिवशी महालक्ष्म्यांचं गौरी गणपतीचं आगमन होतं त्या दिवसापासून ते गणपती विसर्जनापर्यंत आमचा देखावा असाच असतो। धन्यवाद। नमस्ते, मी शोभा जयवंत हाके। मी म्हणजे सणाबद्दल सांगते लक्ष्मीच्या। गणपती आले की 5 दिवसांनी लक्ष्मी आल्या आणि लक्ष्म्या म्हणजे उत्साहाचा सण, त्या येतात आनंद सुख समृद्धी असं सगळे
सणापेक्षा मस्त हा सण असतो बायकांचा. आणि लक्ष्मीला पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा आणि वेगवेगळ्या सजावट केल्या जातात. आणि गेल्या वर्षी दुष्काळाचं थोडं असं महत्त्व दाखवलेलं आणि ह्या वर्षी पाऊस पाणी असं म्हणजे असं सगळ्या गोष्टी उत्तम आहेत. त्यामुळं यावर्षी जेजुरी खंडोबाचं जागरण गोंधळ किंवा असं महादेवाचा एक अवतार सगळं असं दाखवलेलं आहे इथं. हे सगळं आमच्या घरी गौरीचे पूजन केले जाते. सुमारे 100 वर्षाच्या आधीपासून आम्ही गौरीचे पूजन करतो. पिढ्यानुपिढ्या हे आमचे चालतच आहे. गणपतीच्या 5व्या दिवशी लक्ष्म्या घरी येतात, तेव्हा आम्ही त्याला सोनपावलाने घरी आली, गाई गुराच्या रूपाने घरी आली म्हणून त्यांच्या आगमन करतो, त्यांची पूजा करतो. दुसऱ्या दिवशी पुरणपोळी घालून त्यांना जेवण करतो. एकमेकाच्या घरी जाऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करतो. तिसऱ्या दिवशी गाठी घेऊन त्यांना विसर्जन करतो. आणि ह्या वर्षी आम्ही जेजुरीच्या खंडरायाचा देखावा साजरा केला आहे. त्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत. आणि गेल्या वर्षी आम्ही दुष्काळाचं केलं होतं. यावर्षी सगळं पाऊस पाणी सगळं नीट व्यवस्थित आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रावर जे पुराचं संकट आलेलं आहे ते खंडरायाने आणि गौरी लक्ष्मी आणि सगळं ते घेऊन जावं हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना.